बनसोड साहेब आम्हाला बार बार त्रास देत आहे. मी शिवसेनाचा पदाधिकारी आहे, आमची सत्ता आहे, आम्ही तुम्हाला कसं आखलून देऊ, कशी तुमची वाट लावतो, कसा तुमचा कार्यक्रम करतो, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो. हे बनसोड साहेब आम्हाला सांगत आहे, तर यांना कोणती सत्तेची मस्ती चढलेली आहे की मी तुम्हाला विचारणार आहे. आणि तुम्ही सत्ता भागी असला सहभागी, तुम्ही खुर्चीवर बसायचं तुम्हाला काय अधिकार आहे हे पण आम्हाला सांगा. तुमची जातीय मानसिकता इथे दिसून येतात. विद्यापीठात काम करताना तुम्ही जातीय मानसिकतातून आम्हाला त्रास देताय का? काय तुमची जातीय मानसिकता आहे? हे बाबासाहेबांचे लेकरं काम करता म्हणून तुम्ही त्रास देता का आम्हाला? काय तुमचं मानसिकता काय? तुमच्या चेहऱ्यावरून तुमची जातीय मानसिकता आमच्या लक्षात आली. तुम्ही काय बोलले पहिले? तुम्ही महाराजे मागायचे इथे येऊन आम्हाला त्रास देता. हा शब्द तुम्ही वापरता आमच्यावर. हा शब्द तुम्हाला वापरण्याचा अधिकार कोणी दिला? नाही सर, हे बोलले ते फोनवरती बोलले. आणि हे जाधव साहेब आहे, आमचे जाधव साहेब आहे आणि विषय बदलला नाही. हे आम्हाला त्रास देत आहे आणि यांनी आम्हाला मारण्यासाठी हे सिक्युरिटी गार्ड गुंडे आणलेले आहे. यांचं काही यांना पत्र नाहीये की आम्हाला ते लेटर देत आहे म्हणून आम्ही सिक्युरिटी. इथं सिक्युरिटीची काय गरज, काय आवश्यकता? सिक्युरिटी कशासाठी लागते? त्यांच्या सगळ्या शूटिंग करायला दांडे दाखव त्यांचे की तुम्ही नाही तुम्ही सगळे सिक्युरिटी यांना आम्हाला मारहाण करण्यासाठी आणले की तुम्ही मागा महाराजे कसे काय इथं हॉटेल चालवतात आणि कसे काय तुम्ही कसं काय इथं कॅन्टीन जाधव साहेबांवर रेक्टर साहेब जाधव साहेब यांनी आम्हाला अल्टिमेटम न देता डायरेक्टली आता 6 वाजले आम्हाला लेटर दिले की तुमची लाईट बिल कट होत आहे. आणि लाईट बिल कट होण्याचा अल्टिमेटम न देता डायरेक्टली वायरमॅनला बोलून लाईट कट करण्याचं त्यांना षडयंत्र रचले आमच्या विरोधात आणि त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी अशी पण मी मागणी करतो. आणि यांचं नाव काय? तुमचं नाव सांगा मला. तुमचं नाव सांगा साहेब. काय तुम्ही पदाधिकारी? तुम्ही पदाधिकारी, तुम्ही आता जिम्मेदारी सांगा की तुमचा वेळ आहे का? योग्य आहे का? दिवसभर तुम्ही मला एक फोन केला का? केला का सर? दिवसभर तुम्ही मला एक फोन, तुम्ही काही बोलले का मला? प्रशासकीय पत्र क्लोजिंग टायमाला कसं काय येतं सर? प्रशासकीय पत्र कसं क्लोजिंग टायमाला येतं? मला हे सांगा, तुमचं आता 6 काय गोड बंगाळ आहे सर? 6 वाजेच्या नंतर तुमची कारवाई करणे योग्य आहे का? की जातीय मानसिकतेतून आमच्यावर कारवाई करत आहात? काय आहे मला सांगा. किती वाजेपर्यंत? ऑफिशियल टायमिंग 10 ते 6 पर्यंत आहे. तुमची ड्युटी 10 पर्यंत राहील ते आम्हाला मान्य नाही. आमची टायमिंग 6 पर्यंत आहे. आणि इथं आमचे लेडीज काम करतात. हे जेंट्स PIT हॉस्टेल आहे आणि हे लाईट बंद करून आम्हाला धमक्या देते की तुमच्या लेडीजला आम्ही कसं गेटच्या बाहेर निघून देतो. हे आम्हाला जातीय मानसिकतातून त्रास देते की लाईट बंद करून तुम्हाला अंधारात मारतो हे असं धमकी देत आहे साहेब. आणि त्यामध्ये बनसोड साहेब आहे, यांचं चांगलं संध्याकाळी क्लोजिंग टायमाला तुम्ही आले ते खत्र संध्याकाळच्या आम्हाला त्रास देत आहे. बनसोड साहेबांचं आम्हाला आम्ही घरी चाललो हे अमोल भाऊ चालून काम सुरू आहे. अजून नाही हे साहेब ऑफिशियल टायमिंग ऑन कॅमेरा बोलतो. तुमची ड्युटी टायमिंग काय मला सांगा. रात्री आमचे लोक 10 पर्यंत काम करतात. सामान्य प्रशासन किती वाजेपर्यंत चालू असतं सर? प्रशासनाचं 10 सामान्य प्रशासन किती वाजेपर्यंत चालू असतं? 6 पर्यंत. मग 5 मिनिटावर टाईप कसं झालं हे? नाही, संध्याकाळी 6 वाजेनंतर लेडीज स्वयंपाक करतात त्यावेळेस तुम्हाला अधिकार आहे का घरात? आमचा स्वयंपाक बाकी असताना तुम्ही लाईट कसा कट केला? स्वयंपाक बाकी असताना लाईट कसा बंद केला? हे बनसोडे साहेब आहे, यांच्यावर शूटिंग घ्या. साहेब पळत आहे साहेबांचं म्हणणं आहे की महार मागाची कसे कॅन्टीन करतो आम्ही बघतो. आम्ही त्यांना धरून काढू आणि आता आम्ही शूटिंग करतो. साहेब इकडे 2 शब्द बोला. तुमचं काय म्हणणं? तुमचं माग मारावी विषय बोला तुम्ही. साहेब बोला. तुम्ही सेनाचे पदाधिकारी आहे. हे म्हणता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे. आम्ही कसं तुम्हाला बाहेर काढतो? आम्ही कसं बाहेर काढतो? मुख्यमंत्री आमचा वडील आहे, आमचा मुख्यमंत्री आमचा बाप आहे. तुम्हाला कसं बाहेर काढतो आम्ही पाहतो. हे बनसोडे साहेबांवर शूटिंग घ्या. बनसोडे साहेब पळत आहे. बनसोडे साहेब पळत आहे. यांची जातीय मानसिकता आणि हे पदाधिकारी असताना ड्युटी पण करत आहे, कार्यरत आहे आणि गलत वेळेला आलेले आहे. आता यांच्यावर पूर्ण शूटिंग करून सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मागणी करतो. जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष हे साहेबांनी खूप त्रास दिलेला आहे आम्हाला. मागील 6 महिन्यापासून त्रास देत आहे साहेब आम्हाला. आणि ऑफिस बंद आहे.
कोण कुठे इथं कोणी नसताना तुम्ही कसं काय इथं लेटर घेऊन आलात? यांचा इथं रेक्टर वगैरे कोणी नाहीये. यांनी रेक्टरला आम्हाला अल्टिमेटम दिवसभर कोण नाही इथं? संध्याकाळच्या वेळेस कसं काय आले तुम्ही सर्व? अचानक हे 6 वाजेला आले आणि आम्हाला धमकी देऊ लागले. जातीय मानसिकतेतून आम्हाला त्रास देण्याची यांची मागणी आहे.